विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा हा भाग पाहिला. सत म्हणजे असणे आणि असत म्हणजे नसणे. भारतीय तत्वज्ञानामध्ये सतचे स्वरूप पाहत असताना आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन, एकतत्ववाद, जडवाद, अनेक तत्ववाद असे अनेक भाग आपण पाहिले. यामध्ये आस्तिक दर्शनाला गृहीत धरून आपण सांख्य दर्शन, न्याय दर्शन, योग दर्शन, अद्वैत वेदांत दर्शन अशी अनेक दर्शने किंवा अशी दर्शने आस्तिक दर्शनामध्ये ज्याचा समावेश होतो ती दर्शने पाहिली. यामध्ये आत्मवाद म्हणजे आत्म्याचे अस्तित्व शरीर असताना सुद्धा आणि शरीर नसताना सुद्धा आहे अशी मानणारी सर्व दर्शने आस्तिक दर्शने किंवा ज्याला आपण आत्मवादी दर्शने म्हटले. मग या सर्वांची मीमांसा केल्यानंतर ही सर्व दर्शने वैदिक परंपरा मानणारी दर्शने आहेत. आणि याशिवाय अवैदिक दर्शने म्हणून ज्याला आपण म्हणतो चार्वाक दर्शन, जैन दर्शन, बौद्ध दर्शन ही प्रामुख्याने भारतीय तत्वज्ञानातील नास्तिक दर्शने आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा, सत म्हणजे विश्वाचे सत्य स्वरूप शोधून काढण्याचे काम करणे आणि या माध्यमातून आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन, वैदिक परंपरा आणि अवैदिक परंपरा या सर्वांचा आढावा किंवा या सर्वांची मते आपण थोडक्यात पाहिली. मग यामधून काही प्रश्न निर्माण होतात. ती प्रश्न अशी की आस्तिक दर्शन म्हणजे काय? तर आस्तिक दर्शनाला असं म्हणता येते की ज्याची श्रद्धा ईश्वरावर आहे, ईश्वर हा महत्वाचा आहे, त्याला आपण आस्तिक दर्शन असे म्हटले. नास्तिक दर्शन म्हणजे काय? ईश्वराचं अस्तित्व न मानणारी जी सर्व दर्शने आहेत त्याला आपण नास्तिक दर्शन असं म्हटलं. मग काही प्रश्न निर्माण झाले की एकतत्ववाद म्हणजे काय? तर विश्वामध्ये ज्या ज्या सर्व गोष्टी अस्तित्वात आहे त्यामध्ये दोन प्रवाह आहेत. एक जडतत्व आणि दुसरं चेतनतत्व. मग जडतत्व आणि चेतनतत्व याचा विचार केल्यानंतर दोन तत्वांना मानणारी काही दर्शनं आहेत. विश्वामध्ये जडतत्व सुद्धा अस्तित्वात आहे आणि विश्वामध्ये चेतनतत्व सुद्धा अस्तित्वात आहे. अशी दोन्हीही तत्व अस्तित्वात आहेत असं मानणारं जे दर्शन आहे याला आपण द्वैतवादी दर्शन असं म्हणतो. पण एकच तत्व अस्तित्वात आहे हे ज्या माध्यमातून आपल्याला कळते त्याला आपण एकतत्ववादी दर्शन असं म्हणतो. मग जड आहे की चेतन या गोष्टीमध्ये ते पडत नाही, पण कुठलं तरी एक तत्व अस्तित्वात आहे याला त्यांनी एकतत्ववाद असं म्हटलं. अद्वैत वेदांत दर्शन हे आत्मवादी दर्शन आहे. चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. सांख्य दर्शन हे द्वैतवादी दर्शन आहे. सांख्य दर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती या दोन तत्वांना महत्वाचं मानलेलं आहे आणि म्हणून त्याला द्वैतवादी दर्शन असं म्हणतात. आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये असेच अनेक दर्शन दिसून येतात ज्यात असं म्हटलं की अनेक तत्ववाद. तर अनेक तत्व गृहीत धरून ज्या माध्यमातून विश्व चालू आहे त्याला त्यांनी अनेक तत्ववाद असं म्हटलेलं आहे. आज आपल्याला भारतीय तत्वज्ञानातील चार्वाक दर्शन आणि त्यांच्या मते सत्ता मीमांसा हा भाग पाहायचा आहे.
आता चार्वाक दर्शनाचा जर प्रामुख्याने आपण विचार केला तर चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे, जडवादी दर्शन आहे, प्रत्यक्ष प्रमाणाला महत्वाचं मानणारं दर्शन आहे. पहा, चार्वाकांचं काय महत्वाचं म्हटलं की चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे, चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे, चार्वाक दर्शन हे प्रत्यक्ष प्रमाणाला महत्वाचं मानणारं दर्शन आहे. त्याचप्रमाणे चार्वाक दर्शन हे स्वर्ग नरक या अनुभवाच्या पलीकडे असणाऱ्या सर्व कल्पना अमान्य करणारं दर्शन आहे, सर्व कल्पना अमान्य करणारं दर्शन आहे. आणि म्हणून चार्वाक दर्शन भारतीय तत्वज्ञानातील एक विचारधारा आहे आणि ती अतिशय महत्वाची विचारधारा आहे. जे जे सामान्य माणसांना आवडते, पटते, रुचते हे सांगणारं ते दर्शन आहे. आणि म्हणून चार्वाक दर्शनाला लोकायत दर्शन असंही म्हटलं जाते. सामान्य व्यक्तीला जे आवडेल, जे पटेल, जे रुचेल हे चार्वाकांनी सांगितले. सर्वसाधारणपणे सर्व दर्शनांनी पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश अशी 5 तत्व मानली. पण चार्वाक दर्शनाचा जर विचार केला तर चार्वाक दर्शनाने पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4च तत्व मानली. का बरं? प्रश्न असा निर्माण होतो की चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे, चार्वाक दर्शन हे अनुभवाच्या पलीकडे काहीच नाही हे सांगणारं दर्शन आहे. आणि याचा जर आपण विचार केला तर अनुभवाच्या पलीकडे काही नसते, प्रत्यक्ष ज्ञानच महत्वाचं आहे, प्रत्यक्ष ज्ञानाच्या पलीकडे काहीच नसते असं मानणारं दर्शन आहे. आणि म्हणून आकाश हे तत्व अस्तित्वातच नाही, त्याचा अनुभव आपल्याला येत नाही आणि म्हणून ते मानण्याची गरज नाही असं चार्वाकांनी आपल्याला त्यांच्या सत्तामीमांसेमध्ये सांगितलेले आहे. सर्वसाधारणपणे आस्तिक दर्शनामध्ये पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या सर्वांना पंचमहाभूत म्हटलं. पण चार्वाकांनी यांना मूलद्रव्य किंवा मूलभूत घटक किंवा घटक द्रव्य असं म्हटलेलं आहे. आणि ज्या ज्या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो तेच फक्त सत्य, तेच फक्त वास्तव असं त्यांनी म्हटलेलं आहे. अनुभवजन्य ज्ञानच महत्वाचं आहे. त्यांची सत्तामीमांसा त्यांनी अनुभवजन्य ज्ञानाच्या माध्यमातून सांगितलेली आहे, प्रत्यक्ष प्रमाणाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. प्रत्यक्ष प्रमाणच महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्यक्ष प्रमाणाचं अस्तित्व, प्रत्यक्ष प्रमाण महत्वाचं स्वीकारल्यामुळे ईश्वराचं अस्तित्व त्यांनी नाकारलेलं दिसून येतं. आता सर्व गोष्टीमध्ये जर आपण असा विचार केला की चार्वाक दर्शन नास्तिक काय, तर वरील सर्व कारणांचा जर आपण विचार केला तर चार्वाक दर्शन हे नास्तिक आहे, जडवादी दर्शन आहे असं आपल्याला म्हणता येतं. 4 तत्वांना त्यांनी भौतिक द्रव्य, घटक द्रव्य असं म्हटलं. पृथ्वी, जल, तेज आणि वायू. मग ही 4च तत्व अस्तित्वात असतात असं त्यांनी मानलं. विश्व या 4 गोष्टींपासूनच निर्माण झालेलं आहे असं त्यांनी म्हटलं. मग या सर्व घटकांच्या माध्यमातून विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4ही घटक द्रव्य जी आहेत हे जड पदार्थ आहेत आणि या जडातून चैतन्याची निर्मिती झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. विश्व हे जड तत्वाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे असं त्यांनी म्हटलं.
मग विश्वामध्ये जड आणि चेतन या दोन्ही गोष्टी अस्तित्वात असतील तरी सुद्धा जड आणि जडाच्या माध्यमातून चेतन या दोन्ही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. चार्वाक दर्शनाचे प्रणेते किंवा चार्वाक दर्शनाचे मूळ संस्थापक बृहस्पती आहे. बृहस्पतींनी चार्वाक दर्शनाची स्थापना केलेली आहे. सर्व आस्तिक दर्शन ईश्वर मानतात, पण चार्वाक दर्शन ईश्वर नाकारतात. सर्व आस्तिक दर्शनांनी आकाश मानले, पण चार्वाक दर्शनांनी आकाशाचं अस्तित्व अमान्य केलं. सर्व आस्तिक दर्शनांनी आत्मतत्व महत्वाचं मानलं. चार्वाकांनी चैतन्य विशिष्ट देहालाच आत्मा म्हटलेला आहे. आत्माची व्याख्या करताना त्यांनी चैतन्य विशिष्ट देह म्हणजे आत्मा असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये जी जाणीव चैतन्य हालचाल आपल्याला दिसून येते त्यालाच त्यांनी चैतन्य विशिष्ट शरीर असं म्हटलं. आणि जोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये आत्मा असतो आणि नंतर आत्मा सुद्धा नाहीसा होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून सर्व जड पदार्थांच्या माध्यमातून चैतन्याची निर्मिती होते असे त्यांनी म्हटलेले आहे. आता चार्वाकांची सत्तामीमांसा महत्वाची का वाटते? चार्वाक दर्शन महत्वाचं का वाटतं? प्रश्न असा आहे, चार्वाक दर्शनामध्ये जर चार्वाकांचा विचार आपण केला तर एक चार्वाक दर्शन नास्तिक आहे. सर्वसाधारण जर आपण सर्व लोकांचा विचार केला तर सर्व लोकांच्या मनामध्ये अनुभवाच्या पलीकडे काही असू शकते का? असा एक प्रश्न असतो. सर्वसाधारण व्यक्तीला हे पटतच नाही की अनुभवाच्या पलीकडे काही असू शकते आणि अनुभवाच्या पलीकडे काही असू शकत नाही. हेच मत चार्वाकांनी दिलं. चैतन्य विशिष्ट देहाला आत्मा म्हटलं. मग चार्वाकांच्या सत्तामीमांसेचा जर विचार केला तर सर्व अनुभवाला येणाऱ्या गोष्टींची चिकित्सा चार्वाकांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसून येते. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांना त्यांनी महत्वाचं मानलेलं आपल्याला दिसून येतं. त्या पलीकडे जाऊन अनुभवाच्या पलीकडे काहीच नसते हे त्यांनी मानलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर चार्वाक दर्शन किंवा चार्वाक मत हे विज्ञानवादी दृष्टीकडे झुकणारं आहे असं आपल्याला वाटतं, किंवा चार्वाक दर्शन हे अनेक तत्ववादाकडे जाणारं आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून चार्वाक दर्शन हे प्रामुख्याने जडवादी आहे, जडतत्व मानणारं आहे, जडतत्व महत्वाचं मानणारं आहे. मग चार्वाक दर्शन हा जर भाग आपण पाहिला तर सर्वसामान्य लोकांना पटणारं, रुचणारं आणि समजणारं आणि अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की विश्वामध्ये फक्त जडतत्व आहे आणि जडतत्वांच्या माध्यमातूनच चेतन तत्वाची निर्मिती झालेली आहे. शरीर आणि मन या दोन्ही भागामध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो तर शरीर हे जडतत्व आणि मन हे चेतन तत्व, पण शरीराच्या माध्यमातूनच या मनाचं सर्व कार्य चालत असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. काही प्रश्न या चार्वाक दर्शनामध्ये आपल्याला असे दिसून येतात की चार्वाक दर्शनाला लोकायत दर्शन का म्हणतात? मग चार्वाक दर्शनाला लोकायत दर्शन असं का म्हणतात यावर उत्तर असं सांगता येतं की लोकांना समजेल, पटेल, रुचेल असे सर्व ज्ञान
चार्वाकांनी त्या काळी दिले. विश्वाचं मूळ सत्तत्व काय आहे? तर विश्वाचं मूळ सत्तत्व हे जडतत्व आहे असं चार्वाकांनी सांगितलं. विश्वामध्ये ईश्वर अस्तित्वात नाही असं चार्वाकांनी सांगितलं. अनुभवाच्या पलीकडे काहीच नाही असं चार्वाकांनी सांगितलं. आणि म्हणून लोकायत, लोकांच्या मनामध्ये जे काही आहे तेच त्यांनी सांगितल्यामुळे त्या दर्शनाला लोकायत दर्शन असं म्हणतात. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की चार्वाकांनी पृथ्वी, जल, तेज आणि वायू, आकाश या 5 तत्वांना पंचमहाभूत का म्हटलं नाही? बघा, प्रश्न असा निर्माण होतो की पंचमहाभूत जर आपण म्हटलं तर पंचमहाभूत आणि ईश्वर आस्तिक दर्शनामध्ये, या पंचमहाभूतांना आस्तिक दर्शनांनी जवळजवळ ईश्वराचं स्वरूप दिलेलं आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू आणि आकाश याला जवळजवळ आस्तिक दर्शनांनी ईश्वर म्हटलेलं आहे. आणि म्हणून ईश्वराचं अस्तित्व चार्वाकांनी नाकारलेलं आहे. आकाशाचा आपल्याला अनुभवच येत नाही. आणि म्हणून पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांना त्यांनी घटक द्रव्य किंवा घटक पदार्थ किंवा मूलद्रव्य म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न असा निर्माण होतो चार्वाकांच्या सत्तामीमांसेमध्ये की चार्वाकांनी आत्मा कशाला म्हटलेला आहे? तर सर्व आस्तिक दर्शनांचा जर आपण विचार केला तर चार्वाक दर्शनामध्ये आणि इतर दर्शनामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. सर्व आस्तिक दर्शनांनी आत्म्याला शाश्वत तत्व असं म्हटलेलं आहे. पण चार्वाकांनी आत्म्याचा विचार करत असताना आत्मा हा शाश्वत नसतो, टेम्पररी असतो. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंतच त्याचं अस्तित्व आहे. मग आत्म्याची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलं आहे, चैतन्य विशिष्ट देह म्हणजे आत्मा. चैतन्याने जे शरीर भरलेलं आहे ते शरीर म्हणजेच आत्मा, अशी चार्वाकांनी आत्म्याची व्याख्या केलेली आहे. पुढचा एक प्रश्न निर्माण होतो की चार्वाकांच्या मते विश्वाचा मुख्य आधार काय? आपण बघितलं की जड आणि चेतन या 2 गोष्टी विश्वाचा मुख्य आधार इतर दर्शनांनी सांगितलेला आहे. विश्वामध्ये जड तत्व आहे आणि चेतन तत्व आहे, या दोन्ही गोष्टी सर्व दर्शनांनी सांगितलेल्या आहेत. मग जड तत्व आणि चेतन तत्व, विश्वामध्ये अस्तित्वात असणारे जड तत्व आणि चेतन तत्व, काहींनी ही दोन्ही तत्व मानली, काहींनी हे एकच तत्व मानले, काहींनी हेच तत्व मानले, काहींनी अनेक तत्व मानले, पण चार्वाकांनी फक्त जड तत्व मानलं. विश्वाचा मुख्य आधार काय आहे? तर विश्वाचा मुख्य आधार जड तत्व आहे असं चार्वाकांनी म्हटलेलं आहे. आणि या सर्व गोष्टींच्या माध्यमातून चार्वाक दर्शन जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला चार्वाक दर्शन हे इतर दर्शनापेक्षा वेगळं दर्शन आहे असं आपल्याला दिसून येतं. अवैदिक परंपरा आणि वैदिक परंपरा अशा 2 परंपरा ज्या आपल्याला दिसून येतात, त्यामध्ये वैदिक परंपरेला आपण आस्तिक परंपरा असं म्हणतो. ईश्वराचं अस्तित्व मानणारी परंपरा आपण मानतो. पण चार्वाक दर्शन हे अवैदिक परंपरेतलं दर्शन आहे. ईश्वर आणि ईश्वराचं अस्तित्व नाकारणारं दर्शन आहे. आणि म्हणून चार्वाक दर्शनातील सत्तामीमांसा ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला चार्वाक दर्शन हे प्रामुख्याने जडवादी दर्शन आहे. हे अनुभवाच्या पलीकडील काही गोष्टी न मानणारं दर्शन आहे. स्वर्ग, नरक आणि मृत्यूनंतरचं जीवन या गोष्टी नाकारणारं दर्शन आहे. मग या सर्व गोष्टींचा विचार जर आपण केला
तर चार्वाक दर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील विचारांना दिशा देणारं एक प्रमुख दर्शन आहे. नास्तिक आणि आस्तिक असे जे दोन प्रवाह आपण पाहतो, त्यामध्ये नास्तिक दर्शनाने ईश्वराला महत्वाचं मानलं, पण चार्वाक दर्शनाने पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांना महत्वाचं मानलं. चार्वाक दर्शनांनी जडातून चैतन्याची निर्मिती होते असं म्हटलं. आणि अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा दिसून येते. चार्वाक दर्शन आस्तिक दर्शनाच्या विरुद्ध बाजू मांडते. प्रवाहाच्या बाजूनी पोहून जाणे, प्रवाहाच्या बरोबर पोहणे किंवा प्रवाहाच्या बरोबर चालणे हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांनी जीवन सुखकर होते. पण प्रवाहाच्या विरुद्ध बाजू चार्वाकांनी मानली. सामान्याच्या जीवनामध्ये जडतत्व हा जो भाग आहे हा त्यांनी महत्वाचा मानला आणि जडतत्वाच्या माध्यमातून चैतन्याची निर्मिती होते असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून ही सर्व सत्ता मीमांसा पाहिल्यानंतर चार्वाक मत ह्या अनेक तत्ववादाकडे जाणारं दर्शन आहे किंवा विज्ञानाकडे जाणारं दर्शन आहे असं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे लोकायत म्हणजे काय, पंचमहाभूतांना घटकद्रव्य का म्हटलं, पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4च तत्व का मानली, विश्वाचा मुख्य आधार जडच का मानला, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला चार्वाकांच्या सत्ता मीमांसेमध्ये दिसून येतात. आणि अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञानातील अवैदिक परंपरा मानणारं जडवादी दर्शन, अनेक तत्ववादाकडे जाणारं दर्शन, विज्ञानवादाकडे जाणारं दर्शन, चार्वाक दर्शन आपल्याला दिसून येते. शेवटी चार्वाक दर्शनाच्या मते सत्तत्व, विश्वाचा मूळ आधार जडतत्व आहे हे दिसून येते. अशा प्रकारे भारतीय तत्वज्ञानातील चार्वाक दर्शन दिसून येते. धन्यवाद. थँक्यू.